हायवे कन्स्ट्रक्शन वरून मुख्यमंत्र्यांचे गंभीर आरोप आहेत। रोमिल छेडाला 57 कंत्राट दिली गेली असं मुख्यमंत्री म्हणतात। रोड बनवणाऱ्या कंपनीला पेंग्विनचं कंत्राट अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी टीका केलेली आहे। रोमिल छेडाला ऑक्सिजन प्रकल्पाचा टेंडर का दिलं या संदर्भात सवाल मुख्यमंत्र्यांनी या सभागृहात केला। राणीच्या बागेतील कामही रोमिल छेडाला देण्यात आलं असं देखील मुख्यमंत्री म्हणतात। आदित्य राजाच्या कृपेनं वरुणला टेंडरचा पाऊस पडला अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी टीकास्त्र डागलंय। कोरोना काळात मुंबईत अनेक घोटाळे झाले याचा उल्लेख मुख्यमंत्री सभागृहात करताना दिसतायत। उत्तर प्रदेशातील हायवे कन्स्ट्रक्शन नावाची एक कंपनी या ठिकाणी अशी काही तळपली की स्वतःचे मुख्य काम सोडून रोमिंग पॉवर ऑफ एटर्नी देऊन इतर अवांतर कामात प्रचंड त्यांनी काम घेतलं। आता मी नावं थोडीशी वगळलेली आहेत, गाळलेली आहे। आदित्य राजाच्या कृपेने वरुण राजाने अक्षरशः टेंडरचा पाऊस पडला। आता ठीक आहे, तुम्हाला तुमची इच्छा आहे ते बोलून टाका, ठीक। कारण शेवटी मी म्हणालो की या प्रकरणातील एक महत्त्वाचं प्याद जे आहे हा रोमिल छेडा आहे। अध्यक्ष महोदय, या कंपनीच्या सुरस्कतांची सुरुवात झाली ती जिजामाता उद्यानातील पेंग्विन प्रकरणापासून। हायवे ब्रिज बनवणाऱ्या या कंपनीला चक्क पेंग्विन साठीचं इन्फ्रास्ट्रक्चर बनवण्याचं कंत्राट मुंबई महापालिकेने बहाल केलं। या हायवे कंपनीने पॉवर ऑफ एटर्नीद्वारे हे काम रोमिल छेडाला दिलं। इथं रोमिंगचा पहिला रोमिंग आणि रोमहर्षक प्रवास सुरू झाला। पुढील 4 वर्षात रोमिंगला अध्यक्ष महोदय छोटी मोठी मिळून सुमारे 270 कोटी रुपयांचा तब्बल 57 कंत्राट देण्यात आली। 57 कंत्राट। यावर हायवे बनवणाऱ्या या कंपनीला पुढे ठेवून रोमिलला पेंग्विन पाठोपाठ कोविडच्या कठीण काळात चक्क ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं कंत्राट देखील देण्यात आलं। याचा काय संबंध? रोड बनवणारी कंपनी आणि पेंग्विनचं काम, त्यानंतर कोविडचं काम कोण आहे? असा जो थक्क करणारा प्रकार ऑक्सिजन प्लांट उभारणीत देखील केलेला आहे। ऑक्सिजन प्लांट जे रुग्णांना जीवदान देण्याचं काम ऑक्सिजन प्लांट करत होते। खरं म्हणजे यामध्ये अक्षरशः मी नावं घेणार नव्हतो, परंतु या ठिकाणी काही लोकांच्या कृपेने अक्षरशः टेंडरचा पाऊस पडला। मुख्यमंत्र्यांनी सभागृहात उल्लेख केलेला रोमिल छेडा कोण आहे पाहूया आपण। घाटकोपरमध्ये राहणारा कॉन्ट्रॅक्टर रोमिल छेडा। छेडाचं कपड्याचं दुकान आहे। त्याला कोणताही अनुभव नसल्याचा तपास यंत्रणांचा आरोप आहे। अलाहाबाद मधल्या हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीचा प्रतिनिधी सुद्धा आहे। कोविड मध्ये ऑक्सिजन प्लांट स्थापन करण्याचा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं। छेडाच्या व्यवहारात अनियमितता असल्याचा यंत्रणांचा आरोप आहे। राणीबागेतील पेंग्विनच्या देखभालीचा कॉन्ट्रॅक्ट सुद्धा देण्यात आलं। मात्र हायवे कन्स्ट्रक्शननं ज्या कंपनीला काम दिलं त्या उन्नीसी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनीनं निकष पूर्ण केले नाहीत, तरी त्यांना कॉन्ट्रॅक्ट बहाल केल्याचा आरोप आहे। निकृष्ट दर्जाची उपकरणं पुरवल्याचा छेडावर आरोप आहे। सूरज चव्हाण यांच्या चौकशी दरम्यानही छेडाचं नाव समोर आलं होतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।